आज गाडी खाली करायला चाललोय कोकणात आणि आता अंकलीवरती आलोय. हे बघू शकता अंकली पूल आहे आणि नदीची पाणी पातळी आहे ती वाढलेली आहे. मी आणि लाडू चाललोय. लाडू म्हणजे आम्ही वडगावकर, आमचे दोस्त आहेत बघा. मूर्ती लहान पण कीर्तिमान. गाडी चालवतोय. आत्ता आलोय तर सांगली फाट्याजवळ पोहोचलोय. पाऊस येऊन गेलाय, वातावरण क्लिअर झाले आता आणि इथं संध्याकाळची गर्दी. हे वातावरण कसं क्लिअर झालं, एकदम क्लिअर. क्लिअर म्हणजे क्लिअरच. आणि पंचगंगेची नदीची पाण्याची पातळी पात्राच्या बाहेर आलेली आहे. पुढे उजळीवाडीत आल्यानंतर कोल्हापूर विमानतळावरनं विमान चाललं होतं. हे बघून अहमदाबाद लंडन विमानाची आठवण झाली. ही मूर्ती कुठे आहे मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा. आणि हे आहे जगाच्या मालकाचं मंदिर, बाळूमामाच्या नावानं चांगलं. इथं पुढं मुधोळ तिट्ट्यावरती आल्यानंतर वडापाव आणि चहा खाण्यासाठी थांबलो आणि इथं गवती चहा एक नंबर होता. पुढं आलो राधानगरी अभयारण्याचं प्रवेशद्वार. इकडे एंट्री केली. इकडे बघा हे गवारेचं स्टॅच्यू. हे बघा राधानगरी. कोकणचा व्ह्यू आहे सगळा व्ह्यू. पावसाचं वातावरण असते कायम फुल्ल. झाडी सगळी हिरवीगार. JCP लावला भावानं पंपात. काम काय चालणारच नाही आता पावसात. हे बघा हे राधानगरीतला गणेश पंप म्हणून आहे. याचं कॅनोपीचं काम चालू आहे, मेंटेनन्सचं. हे आहे राधानगरी धरण. पलीकडे दिसतंय आपल्याला. हे राधानगरी धरण आहे आणि इथनं सगळा घाट रस्ता चालू होतोय. सिंगल रस्ता आहे. समोरनं गाड्या आल्या तर अजिबात काय दिसत नाही. पावसाचं वातावरण असल्यामुळं इथं धुके जास्त पडलेले असतात. आणि हे आहे बघा हे राधानगरी धरणाचं हे इकडं दिसते आपल्याला. याच्या गाड्या इथं सिंगल रस्ता आहे आणि आता इथनं घाट सेक्शन चालू होणार आहे. हे बघा घाट सेक्शन कंप्लीट करायला आम्हाला रात्र झाली आणि रात्रीची स्मशान शांतता तुम्ही बघू शकताय. घाट उतरून खाली आल्यानंतर फोंडा हे गाव लागते. बघा तुम्ही किती चिंचोळा रस्ता आहे. रस्त्यावरती दुकान आहेत का दुकानात रस्ता हेच कळत नाही. फायनली फोंडा घाटातील